राजस्थानमध्ये मतदारांनी परंपरेप्रमाणे सत्ता बदल करत भाजपला मोठा विजय मिळवून दिलाय। त्यानंतर आता पक्षाकडून पुन्हा एकदा जुन्या जाणत्या नेत्यांना मुख्यमंत्री केलं जाणार की नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार, याचं उत्तर मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे। मात्र आता ज्या पद्धतीनं भाजप नेते विजयानंतर देशातील नागरिकांना मोदींवर गॅरंटी असल्याचं सांगत असतानाच राजस्थानमध्ये मोदींच्या मनात मात्र मुख्यमंत्री म्हणून कोण गॅरंटर असणार याचा सस्पेन्स मात्र अजूनही कायम आहे। तर राजस्थानमध्ये सीएम पदासाठी इच्छुक असणाऱ्या 9 जणांमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे। तर यामध्ये काहींचं नाणं खणखणीत आहे तर काहींचं नाणं हे कमकुवत असल्याचं सुद्धा चित्र बघायला मिळते। तर राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी शर्यतीत असणारी ही 9 नावं नेमकी कुणाकुणाची आहेत याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत। यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे ते वसुंधरा राजे यांचं। प्रशासकीय कामाचा अनुभव आणि स्थानिक राजकारण याचा अभ्यास जर का आपण लक्षात घेतला तर राजस्थानच्या मुख्यमंत्री म्हणून वसुंधरा राजे यांचं नाव आघाडीवर आहे। वसुंधरा राजे मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी 60% मतदारांनी त्यांना पाठिंबा दिल्याचा दावा समर्थकांनी केलाय। त्यामुळे जरी पक्षाकडून राजेंना डावलण्यात आलं तरी त्यांच्याकडील पाठिंबा बघता त्यांची बाजू भक्कम असल्याचं दिसून येतं। तर निवडणूक प्रचारादरम्यान वसुंधरा राजेंनी राजस्थानमध्ये एकूण 50 ठिकाणी सभा घेतल्या, ज्यात 36 ठिकाणी भाजपचं कमळ फुलण्यास मदत झालीये। आता दुसऱ्या बाजूला मतदारांच्या पाठिंब्याचं संख्याबळ लक्षात घेतलं तर वसुंधरा राजेंचं पारडं जरी जड दिसत असलं तरीही गेल्या वेळच्या सत्तेतील कार्यकाळात वसुंधरा राजेंच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात खटके उडाल्याच्या चर्चा होत्या। यातूनच मागच्या 5 वर्षात वसुंधरा राजेंना पक्षाकडून फारसं महत्त्व न देता त्यांना साईडलाईन करण्यात आल्याचं चित्र होतं। याशिवाय त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतील उपाध्यक्ष पदाशिवाय कोणतीही मोठी जबाबदारी देण्यात आली नव्हती। तर 2014 मध्ये मोदींच्या मंत्रिमंडळात राजस्थानला डावलण्यात आल्याचा मुद्दा सुद्धा गाजला होता। तर राजेंशिवाय मोदी शहांच्या मनात आणखी एक नाव आहे ते म्हणजे बाबा कमलनाथ यांचं। बाबा कमलनाथ यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निकटवर्तीय मानलं जातं। हरियाणा, राजस्थान आणि आसपासच्या भागात रोहतक मधील मठाचा चांगला प्रभाव इथं मानला जातो। ते हिंदुत्वाच्या कार्डात बसतात तर हेच ध्रुवीकरण भाजपसाठी सोपं होणार असल्याच्याही चर्चा आहेत। एखाद्या ऋषी किंवा संताला मुख्यमंत्री केल्यानं भ्रष्टाचार कमी होईल असा सकारात्मक संदेश भाजपकडून जनतेला दिला जाऊ शकतो। तर निकालाच्या पहिल्याच दिवसापासून बाबा कमलनाथ यांच्या नावाची दिल्लीपासून ते राजस्थानच्या गल्लीपर्यंत मुख्यमंत्री पदाच्या नावाची चर्चा सुरू आहे। ही झाली महत्त्वाची 2 नावं। याशिवाय वसुंधरा राजेंना एक पर्याय मानलं जातं ते म्हणजे दिया कुमारी यांना। दिया कुमारी या महाराज सवई सिंग आणि राणी पद्मिनी देवी यांच्या एकुलत्या एक कन्या आहेत। तर राजघराण्याची पार्श्वभूमी असणाऱ्या या दिया कुमारी यांना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत ठेवण्यात आलेले। याशिवाय भाजपनं जर का महिला कार्ड खेळलं तर त्याचा जास्त फायदा होऊ शकतो, कारण केंद्र सरकारनं महिला आरक्षण विधेयक आणले आणि भाजप हायकमांडच्या वतीने महिला वर्गाला महत्त्व देण्याचा जर का संदेश द्यायचा असेल तर दिया कुमारी यांना मुख्यमंत्री बनवण्याचा विचार सुद्धा भाजपच्या हायकमांडकडून केला जाऊ शकतो। याशिवाय दिया कुमारी या राजकीय कुशाग्रतेसाठी सुद्धा ओळखल्या जातात। दिया कुमारी सध्या राजस्थानच्या भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश प्रभारी आहेत। आता या नावांशिवाय राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत, अश्विनी वैष्णव, अर्जुन मेघवाल, प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी, आमदार किरोडीलाल मीना आणि छत्तीसगडचे निवडणूक प्रभारी ओम माथुर यांच्या नावाचीही चर्चा आहे। तर यातीलच एक नावावर आता झटपट नजर टाकूयात। गजेंद्र सिंग शेखावत हे केंद्रीय मंत्री आहेत तर ते मोदी शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात। शिवाय शेखावत यांचा राजकीय प्रभाव सुद्धा चांगला आहे, तर हे प्रदेशाध्यक्ष पदाचे दावेदार सुद्धा राहिलेले आहेत। अश्विनी वैष्णव हे केंद्रीय मंत्री आहेत। भाजपने मागच्या निवडणुकीत राजपूत आणि ब्राह्मणांची तिकीटं कमी केली होती, मात्र अशा स्थितीत कदाचित शेखावत किंवा वैष्णव यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी सध्या लागू शकते। तर ओम माथुर यांना छत्तीसगडमध्ये निवडणूक प्रभारीची जबाबदारी देण्यात आली होती। इथं भाजपला विजयी होऊ अशी शाश्वती नव्हती, मात्र तेव्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणजेच छत्तीसगडमधून माथुर यांनी रणनीती आखत विजय खेचून आणलाय। माथुर यांना संधी दिल्यास मारवाड आणि मेवाडची राजकीय समीकरणं सोडवण्याला भाजपसाठी मदतशीर होणार आहे, भाजपला फायदेशीर ठरणार आहे। तर स्वच्छ प्रतिमेच्या सीपी जोशी यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपनं प्रदेशाध्यक्ष बनवून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं होतं।
जोशी हे संघाशी संबंधित आहेत, तर जोशी हे यापूर्वी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. त्यांच्याशी संबंधित कोणतेही वाद नाहीयेत, हे त्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. याशिवाय आता आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा सगळ्या जागा जिंकण्यासाठी आणि राजस्थानमधील दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी मेघवाल यांचा विचार केला जाऊ शकतो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मेघवाल मोदी आणि शहा यांच्या जवळचे आहेत. तर 2014 मध्ये IAS पदाचा राजीनामा देत अर्जुन मेघवाल हे मोदींच्या टीममध्ये सामील झालेत. मात्र त्यांचा राजकारणातील अनुभव लक्षात घेतला तर मेघवाल यांना आमदारांचा मिळणारा पाठिंबा या सर्वांवरही विचार केला जाऊ शकतो. तर किरोडी लाल मीणा हे राजस्थानमधील भाजपचे फायर ब्रँड नेते आहेत. मागच्या 4 वर्षांपासून त्यांनी सातत्याने पेपरफुटी आणि इतर मुद्दे समोर आणून गेहलोत यांच्या खेळीनं कोमात गेलेल्या भाजपला राजस्थानमध्ये सक्रिय केले. जातीच्या आधारावर पाहिलं तर त्यांची SC आणि ST समाजामध्ये चांगली प्रतिमा आहे. याशिवाय तळागाळात त्यांची पकड असल्यामुळे ते निदर्शनं आणि आंदोलनांमध्ये सहज समर्थक गोळा करू शकतात. त्यामुळेच किरोडी लाल मीणा यांच्या नावाचा सुद्धा विचार मुख्यमंत्री पदासाठी भाजपकडून केला जाऊ शकतो. तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. आणि याबद्दलच सविस्तर जाणून घेण्यासाठी letsup.in या आमच्या वेबसाईटला सुद्धा नक्की भेट द्या.